तुमची जर कुंभ रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मंडळी, तुमच्या आयुष्यातील कष्टाचा आणि अपमानाचा काळ आता कायमचा संपला आहे, कारण आजपासून तुमचा परमपावन राजयोग सुरू झाला आहे. स्वतः ब्रह्मांड तुम्हाला काही अत्यंत गुप्त संकेत देत असून तुमच्या नशिबाचे बंद दारे आता उघडत आहे. हे संकेत जर तुम्ही वेगळेच ओळखले तर तुमच्या आयुष्यात असा काही मोठा बदल होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मंडळी, हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण नशिबाचे हे चक्र तुमच्यासाठी सुवर्ण काळ घेऊन आले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त गुरु या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो, तुमचे पण कुंभरास असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, या महापरिवर्तनाच्या काळात तुमच्या राशीचे शुभचिन्ह आणि ग्रहाची स्थिती अत्यंत बलवान झाली आहे. मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी तुमच्या राशीचे शुभ घटक जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे, जे तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढवतील. तुमच्या कुंभ राशीचा शुभ रंग आहे निळा आणि जांभळा, जो तुमच्या मनात शांतता निर्माण करतो. तुमच्यासाठी सर्वात शुभ अंक आहे 8, जो शनिदेवाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. तुमचा शुभ मूलांक आहे 4 आणि 7, जे तुम्हाला जीवनात स्थिरता देतात. तुमच्या राशीचा मुख्य स्वामी आणि शुभ ग्रह आहे शनिदेव, जे न्यायाचे प्रतीक आहेत. तेच या काळात तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ग्रह ठरत आहेत. बुध आणि शुक्र, जे तुमच्या बुद्धीला आणि वैभवाला नवीन दिशा देणार आहेत. मंडळी, ज्योतिषशास्त्रामध्ये राजयोग हा शब्दापलीकडचा चमत्कार मानला जातो. जेव्हा आकाश मंडळात ग्रहाची स्थिती तुमच्या अनुकूलतेसाठी एकत्र येते, तेव्हा अशा अलौकिक योगाची निर्मिती होते. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे शनिदेवाची तुमच्या राशीवरील विशेष कृपा. अनेक वर्षापासून तुम्ही जे दुःख सहन केलं, जे आर्थिक आणि मानसिक त्रास भोगले, त्या सर्वांचे फळ देण्याची वेळ आता ब्रह्मांडाने निश्चित केली आहे. हा राजयोग तुमच्या आयुष्यात केवळ संपत्तीच आणणार नाही, तर तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. मंडळी, या काळातील राजयोगाचा अर्थ असा आहे की आतापर्यंत तुमच्या मार्गात जे जे अडथळे निर्माण होत होते, ते सर्व अडथळे आता स्वतःहून दूर होऊ लागलेत. ज्या व्यक्तींनी तुमची साथ सोडली होती, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं, त्यांना तुमच्या प्रगतीची ताकद कळून येईल. हा काळ इतका भावनिक आहे की तुमच्या आयुष्यातील तुमच्या डोळ्यातले अश्रूची जागा आता आनंद अश्रू घेतील. तुमच्या मनात अनेक दिवसापासून जी सुप्त इच्छा दाबून राहिली होती, ती आता पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत आहेत. हा बदल एका रात्रीत होत नसून निसर्गाच्या एका मोठ्या योजनेचा हा भाग आहे. मंडळी, हा सुवर्ण काळ तुमच्या आयुष्यात खूप मोठं स्थिरता घडून आणणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एका मोठ्या संकटातून बाहेर पडते, तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं नेमकं पहा मंडळी. तसाच अनुभव तुम्हाला आता येणार आहे. तुमचे विचार करण्याची पद्धत, तुमचे कार्यपद्धत आणि तुमच्या सभोवतालीची परिस्थिती यामध्ये एक अद्भुत सुसंगतता निर्माण होईल. तुमच्या नशिबाची ही नवी पहाट तुमच्या कुटुंबासाठी देखील भाग्याची ठरणार आहे. मंडळी, अनेक लोक आयुष्यात फक्त कष्ट करत राहतात, पण योग्य काळ आल्याशिवाय त्यांना कष्टाचे फळ मिळत नाही. कुंभ राशीच्या बाबतीत आजपर्यंत नेमकं हेच घडत होते. कष्ट भरपूर पण फळ शून्य. परंतु आता हा राजयोग तुमच्या कष्टाला भाग्याची जोड देणार आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग आता एक सुवर्ण संधीमध्ये बदलणार आहे.
कारण ब्रह्मांडाची अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे. मंडळी, जेव्हा तुमच्या आयुष्यात एवढा मोठा राजयोग सुरू होतो तेव्हा ब्रह्मांडात तुम्हाला सर्वात पहिला संकेत तुमच्या स्वतःच्या घराच्या माध्यमातून देते. गेले अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमच्या घरात एक प्रकारचा जडपणा, विनाकारण होणारी भांडणे आणि निराशाचे वातावरण असेल. घरातील व्यक्तींमध्ये आपापसात समन्वय नव्हता. प्रत्येकाच्या मनात एक भीती किंवा चिडचिड जाणवत होती. पण आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर घरातील वातावरणात अचानक एक सकारात्मक बदल जाणवू लागला असेल. हा बदल म्हणजेच ब्रह्मांडाचा पहिला गुप्त संकेत आहे. मंडळी, घरात प्रवेश करताच आता तुमच्या मनाला एक वेगळी शांतता लाभत असेल. घरातले जुने वाद जे अनेक दिवसापासून सुटू शकत नव्हते ते आता अचानक शांत होत आहेत. कुटुंबातील सदस्याच्या बोलण्यातील कडवटपणा कमी होऊन परंपरेबद्दल आपुलकी आणि प्रेम वाढू लागले आहे. घराच्या ज्या कोपऱ्यात पूर्वी नकारमकता जाणवत होती तिथे आता एक नवीन चैतन्य आणि प्रफुल्लता जाणवत असेल. हे सर्व बदल अचानक झाले नाहीत, तर तुमच्या घरात लक्ष्मीच्या आगमनाची ही पूर्वतयारी सुरू आहे. मंडळी, तुमच्या घरातील लहान मुलांचे वागणे, घरातील मोठ्या व्यक्तींचे आरोग्य यामध्ये देखील तुम्हाला हळूहळू सुधारणा दिसत असेल. ज्या घरात सतत आजारपण असायचे, औषध पाण्यावर अफाट पैसा खर्च व्हायचा, तिथले आजारपण आता कमी होऊ लागले आहे. घरात सकाळी आणि संध्याकाळी एक वेगळाच उत्सव जाणवतो. पूजेच्या वेळी किंवा देवाचे नाव घेताना मनात एकत्रता साध्य होऊ लागली आहे. हा संकेत स्पष्ट करतो की तुमच्या घरातील दृष्टी, शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा आता कायमची बाहेर पडली आहे. मंडळी, अनेकदा आपण घराच्या या बदलाकडे दुर्लक्ष करतो, पण हाच तो मुख्य पाया आहे जिथे तुमच्या प्रगतीची इमारत उभी राहणार आहे. ज्या घरात शांतता असते तिथेच कुबेराचा वास असतो, हे कधीही विसरू नका. तुमच्या घरातील ही शांतता आणि हा आनंद टिकवून ठेवणं आता तुमच्या हातात आहे. ब्रह्मांडाने तुमच्या घरातील नकारात्मकतेचे कुलूप तोडले असून सुखाचा प्रकाश आता येऊ दिला आहे. मंडळी, पुढचा संकेत तर आणखी आश्चर्यकारक आहे. याचा अनुभव तुम्ही सध्या घेत असाल. अनेक दिवस, महिने किंवा अनेक वर्षापासून अडकलेली तुमची महत्त्वाची कामे आता हळूहळू मार्गी लागली आहेत. एखादी अशी फाईल जी सरकारी दरबारी किंवा इतर ठिकाणी धूळ खात पडली होती. मंडळी, इतर ठिकाणी धूळ खात पडली होती. ज्या कामासाठी तुम्ही अनेक लोकांचे उंबरठे झिजवले होते ते काम आता अचानक कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय पुढे सरकू लागले असेल. हा तुमच्या आयुष्यातील राजयोगाचा दुसरा आणि अत्यंत मोठा आणि स्पष्ट संकेत आहे. कठीण काळात वाटणाऱ्या गोष्टी आता तुम्हाला सोप्या वाटू लागल्या असतील. ज्या व्यक्ती पूर्वी तुमच्या कामाला नकार देत होत्या किंवा तुम्हाला टाळत होत्या त्या आता स्वतःहून तुमच्या कामात रस दाखवू लागले आहेत. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात येणारे जे अडथळे तुम्हाला डोंगरासारखे वाटत होते ते आता पाण्याच्या प्रवाहासारखे बाजूला होत आहेत. तुमची बुद्धी आता योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास तुम्हाला मदत करत आहे, ज्यामुळे रखडलेली कामे वेगाने पूर्ण होत आहेत. मंडळी, या संकेताचा थेट संबंध तुमच्या नशिबाच्या बलवान होण्याशी आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब कुमकुवत असते तेव्हा सोपे काम देखील बिघडते, पण जेव्हा राजयोग सुरू होतो तेव्हा बिघडलेलं काम देखील सुवर्ण संधीत बदलते. तुमच्या बाबतीत आता हा चमत्कार घडत आहे. तुम्हाला आता प्रत्येक कामात एक अदृश्य मदत मिळत असल्याचा भास होईल. मंडळी, अनेक लोक इथेच मोठी चूक करतात. ते काम थोडे पुढे सरकले की आळस करतात, पण ब्रह्मांड तुम्हाला सुचवत आहे हीच ती वेळ आहे जेव्हा तुमचे संपूर्ण बळ पणाला लावून आपली रखडलेली कामे पूर्ण करून घेतली पाहिजेत. जमिनीचे वाद असतील, न्यायालयातली खटकलेली असतील किंवा पैशाचे व्यवहार असतील, या सर्वच बाबतीत तुम्हाला आता दिलासादायक बातम्या मिळण्यास सुरुवात होणारच आहे, झाली पण आहे. मंडळी, हा निसर्गाचा नियम आहे की जेव्हा वेळ बदलते तेव्हा परिस्थितीला देखील झुकावंच लागतं. मंडळी, हा मुद्दा अतिशय मनापासून ऐका, कारण तिसरा संकेत तुमच्या आत्मबळाला खूप मोठी ताकद देणारा आहे. तुमच्या आयुष्यात सध्या असा अनुभव येत असेल की एखाद्या अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळत आहे किंवा अचानक कुठून तरी अत्यंत शुभ बातमी, मंडळी, अत्यंत शुभ बातमी कानावर पडत आहे. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला मदतीची कोणती अपेक्षा नव्हती किंवा जी व्यक्ती तुमच्या परिचयाची देखील नव्हती,
अशी व्यक्ती अचानक तुमच्या संकटात देवासारखी धावून आली असेल किंवा येईल. मंडळी, ब्रह्मांडाची कार्यपद्धत अत्यंत रहस्यमय असते. ती स्वतः कधी प्रत्यक्ष समोर येत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीच्या रूपाने आपली मदत करत असतात, तुम्हाला अचानक एखाद्या जुन्या मित्राचा फोन येणे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या समस्याचे निवारण होऊ शकते, किंवा एखाद्या हितचिंतकाकडून योग्य मार्गदर्शन मिळणे, हा सर्व या तिसऱ्या संकेताचा भाग आहे. यासोबतच कुटुंबात किंवा नातेवाईकांकडून अशी काही चांगली बातमी येईल ज्यामुळे तुमच्या मनावरचा मोठा ताण हलका होईल. मंडळी, अनेक वर्षापासून कुंभ राशीच्या जातकांनी लोकांचे खूप मदत केली. मंडळी, अनेक वर्षापासून कुंभ राशीच्या जातकांनी, मंडळींनी, ताईंनी आणि दादांनी लोकांची खूप मदत केली. पण जेव्हा स्वतःवर वेळ आली तेव्हा सर्वांनी हात वर केले. हा पूर्व इतिहास अत्यंत वेदनादायी आहे. पण आता ब्रह्मांडात तुमच्या या वेदना पुसण्यासाठी सज्ज झाले आहे. आता तुम्हाला लोकमागे धावण्याची गरज पडणार नाही, तर योग्य लोक स्वतःहून तुमच्या आयुष्यात येतील. मंडळी, तुमच्या कानावर पडणारे प्रत्येक सकारात्मक गोष्ट, प्रत्येक गोष्टी, छोटी बातमी ही मोठ्या आनंदाची नांदी आहे. या काळात जर कुणी तुम्हाला चांगला सल्ला देत असेल तर तो नक्की ऐका. हा संकेत तुम्हाला हेच सांगतो की तुम्ही आता जगात एकटे नाही आहात. संपूर्ण सृष्टी तुमच्या प्रगतीसाठी पडद्यामागून काम करत आहे. मंडळी, आतापर्यंत 3 संकेत ऐकून तुमच्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल, यात काही शंका नाही. पण थांबा मंडळी, आता यापुढचा जो 4था संकेत मी तुम्हाला सांगणार आहे, तर तो या संपूर्ण राजयोगाचा सर्वात मुख्य आणि अत्यंत धक्कादायक भाग आहे. हा संकेत थेट तुमच्या भविष्याशी आणि आर्थिक श्रीमंताशी जोडला आहे. हा मुद्दा अनेक लोक नीट समजून घेत नाहीत आणि म्हणूनच ते मागे राहतात. मंडळी, ब्रह्मांडाचा हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण पुढची माहिती तुमच्या आयुष्याची सोने करणारी ठरणार आहे. मंडळी, ज्या क्षणाची तुम्ही आयुष्यभर चातकासारखी वाट पाहत होतात, तो 4था संकेत म्हणजेच पैशाबाबत नवीन संधी किंवा मार्ग दिसू लागलेले होय. जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल, इतके दिवस पैशाची चणचण भासणाऱ्या तुमच्या आयुष्यात आता धनागमनाची नवीन मार्ग खुले होऊ लागले आहेत. केवळ एकाच मार्गावर अवलंबून न राहता तुम्हाला आता उत्पन्नाचा एकापेक्षा एक जास्त स्रोत दिसू लागले असतील. पैशाच्या अभावी रखडलेले तुमचे बेत आता पुन्हा जिवंत होऊ लागले आहेत. मंडळी, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तिथे तुम्हाला नवीन जबाबदारी, वेतनवाढ किंवा उत्पन्नाचे संकेत मिळत असतील. जर तुम्ही व्यापारी असाल तर अचानक नवीन ग्राहक जोडले जाणे किंवा जुन्या अडकलेल्या व्यवहारातून अचानक धनलाभ होणे, असे अनुभव तुम्हाला येत असतील. पैशाची उधळपट्टी थांबून पैशाची बचत कशी करावी याचे अचूक नियोजन तुमच्या हातून घडू लागले असेल. हा संकेत दर्शवतो की दारिद्र्याचे सर्व जुने रेकॉर्ड आता मोडीत निघणार आहेत. मंडळी, अनेक लोक पैशाच्या बाबतीत खूप अंधारात असतात, पण कुंभ राशीच्या जातकांना आता अंतर्गत प्रेरणेतून समजले की नेमके कुठे गुंतवणूक करावी आणि कुठे सावध राहावे. तुमची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा देखील हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. धनलाभाचे हे नवीन मार्ग तुम्हाला भविष्यात एक मोठी आर्थिक स्थिरता देणार आहे. मंडळी, पैशाची आवक वाढणे हा केवळ योगायोग नसून तुमच्या पूर्वपुण्याची आणि शनिदेवाच्या कृपेचे ते फलित आहे. तुमच्या घरात आता पैशामुळे होणारे वाद संपुष्टात येतील आणि तुम्ही सन्मानाने जीवन जगू शकाल. ब्रह्मांडाने तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडला आहे. फक्त तुम्हाला डोळे उघडे ठेवून त्या संधीला ओळखायचं आहे आणि त्याचं योग्य प्रकारे वापर देखील करायचा आहे. मंडळी, 5वा आणि सर्वात अंतिम संकेत हा तुमच्या बाह्य जगाशी नाही तर तुमच्या अंतर्मनाशी जोडला आहे. मनात सतत नवीन आशा, धैर्य आणि प्रचंड आत्मविश्वास निर्माण होणे हा तो 5वा संकेत आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही किती अपयशी आणि लोकांचे टोमणे सहन केले होते की तुमचा स्वतःवरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. तुम्ही निराशाच्या गर्दीत सापडला होतात, परंतु आता अचानक तुमच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे, जणू काही वाळवंटात पाण्याचा झरा फुटावा. मंडळी, हे काम करू शकतात. मी माझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो आणि मी जिंकण्यासाठीच जन्मला आहे, अशी सकारात्मक आणि कणखर भावना तुमच्या मनात रोज सकाळी उठल्यापासून बाळगावी असेल.
अपयशाची आणि भविष्याची वाटणारी भीती आता पूर्णपणे नष्ट झाली असून तिच्या जागी एका नव्या धैर्याचा जन्म झाला आहे. कठीण प्रसंगांना तोंड देण्याची तुमची मानसिक तयारी आता झाली आहे. हाच तुमच्या विजयाचा सर्वात मोठा पुरावा आहे. मंडळी, जेव्हा माणसाचे मन आतून मजबूत होते तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला हिरवू शकत नाही. ब्रह्मांड सर्वात आधी तुमच्या मनाची तयारी करून घेत, कारण एका कमकुवत मनात कधीही लक्ष्मी वास करू शकत नाही. तुमचा हा वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला नवीन निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल, जे निर्णय तुमच्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. मंडळी, तुमच्या मनात येणारे हे सकारात्मक विचार म्हणजेच की शनिदेवाची तुमच्यावर झालेली अतिरिक्त कृपा आहे. आता मागे वळून पाहण्याची गरजच नाही. भूतकाळात जे झालं ते विसरून जा आणि या नव्या आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या धैर्याकडे वाटचाल सुरू करा. तुमची ही मानसिक ताकदच तुम्हाला या राजयोगाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. मंडळी, जेव्हा आपण 7 पिढ्याचे दारिद्र्य संपणार असं म्हणतो ना, तेव्हा त्याचा अर्थ केवळ पैशाची कमतरता असा होतच नाही. दारिद्र्य हे विचाराचे असतात, कष्टाचे असतात आणि नशिबाचे देखील असतातच ना. तुमच्या कुटुंबाने, तुमच्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ ज्या आर्थिक अडचणीचा सामना केला, त्या अपमानाचे कडू घोट पिऊन आयुष्य कंठले, त्या सर्व कर्माचे ऋण आता पूर्ण झाले आहे. तुमच्या कामाच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीमध्ये जो एक अदृश्य अडथळा होता, ज्याला आपण नशिबाचा दोष म्हणतो, तो दोष आता कायमचा नष्ट झाला आहे. मंडळी, तुमच्या पिढीमध्ये ती व्यक्ती ठरणार आहेत जी आपल्या कुटुंबाची नाव समाजात मोठ्या आदराने वर काढेल. तुमच्या हाताने आता कामे अशी होतील ज्यामुळे तुमचा संपूर्ण वंशाचा उद्धार होईल. तुमच्या मुलांना, तुमच्या येणाऱ्या पिढींना ते कष्ट आणि ती गरिबी पाहावी लागणार नाही. जे तुम्ही स्वतः अनुभवलं आहे तर हा राजयोगाचा खरा अभावनिक आणि प्रेरणादायी अर्थ आहे. तुमच्या पूर्वजांचे आत्मे देखील आता तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, कारण तुमच्या कष्टाची चीज करण्याची ताकद ब्रह्मांडाने आता तुमच्या मनगटात दिली आहे. मंडळी, आता आपण पाहूया आजपासून पुढील दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात नेमके कोणते व्यावहारिक आणि सकारात्मक बदल दिसणार आहेत. सर्वात आधी तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मिळणारा मान पूर्वजित होईल. लोक तुमच्या मताचा आदर करू लागतील. तुमचे आरोग्य जे अनेक दिवसापासून खुरबुर करत होते, त्या आरोग्यामध्ये तुम्हाला एक नवीन ताजेपणा आणि ऊर्जा जाणवेल. औषधावर होणारा निरर्थक खर्च आता थांबेल. मंडळी, आता कुटुंब जीवनात सुख आणि समृद्धी नांदू लागेल. मुलांच्या शिक्षणाच्या किंवा विवाहाच्या संदर्भात जे मोठे निर्णय रखडले होते, ते निर्णय आता अत्यंत योग्य पद्धतीने आणि वेळेत पार पडतील. नवीन वाहन किंवा नवीन वास्तू खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता सत्यात उतरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. समाजातील प्रतिष्ठा व्यक्तीशी तुमचे संबंध रूढ होतील. याचा फायदा तुम्हाला तुमच्या भविष्यातील प्रगतीसाठी होईल. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेची जागा आता पूर्णपणे सकारात्मकतेने घेतली आहे. मंडळी, राजयोग सुरू झाला म्हणजे सर्व काही आपोआप होईल या भ्रमात राहून चालत नाही. अनेक लोक इथं सर्वात मोठी चूक करतात आणि आलेली सुवर्ण संधी यांच्या हातातून गमवून बसतात. म्हणून हातात आलेली संधी जाऊ देऊ नका, तिचं सोनं करा. तुम्ही 5 महत्त्वाच्या चुका टाळल्या पाहिजेत. पहिली चूक म्हणजे आळस. नशीब बदलत आहे म्हणून काम करणं सोडू नका, उलट दुप्पटीने वेगाने कष्ट करा. दुसरी चूक म्हणजे गर्विष्ठपणा. जेव्हा पैसा आणि सन्मान मिळतो तेव्हा माणसाचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः गरीब आणि गरजू लोकांचा. तिसरी चूक म्हणजे आपल्या गुप्त योजना इतरांना सांगणे. तुमच्या आयुष्यात जे काही चांगले घडत आहे किंवा तुमचे जे नवीन बेत आखतात ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणापाशीही बोलून दाखवू नका. चौथी चूक म्हणजे जुन्या वाईट सवयीमध्ये किंवा व्यसनामध्ये पुन्हा अडकणे. हा सुवर्ण काळ पवित्र आहे, त्यामुळे स्वतःचं आचरण शुद्ध ठेवा. 5वी चूक म्हणजे नशिबावर विसंबून राहून प्रयत्नाची परिकष्टा न करणे. ब्रह्मांडात केवळ त्यांचीच मदत करते जी स्वतःची मदत करतात, हे नेहमी लक्षात ठेवा. मंडळी, हा सुरू झालेला राजयोग अधिक बलवान करण्यासाठी आणि नशिबाची साथ कायम ठेवण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत सोपा, घरगुती आणि सर्वांना सहज करता येईल असा दिव्य उपाय सांगत आहे. हा उपाय प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीने अत्यंत श्रद्धेने केलाच पाहिजे.
दर शनिवारी संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो म्हणजेच की सूर्यास्तानंतर तुमच्या घराजवळ जर एखादा पिंपळाचे झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. दिवा लावल्यानंतर तिथे शांतपासून बसून मंडळी दिवा लावल्यानंतर तिथे शांतपणे बसून किंवा उभे राहून शनिदेवाचं स्मरण करावे आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मागावेत. जर काही कारणास्तव तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड उपलब्ध नसेल तर हा मोहरीचा तेलाचा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर डाव्या बाजूला लावू शकतात. हा उपाय केल्याने घरातील उरलेली सर्व नकारात्मक ऊर्जा, दृष्ट आणि अलक्ष्मी दूर पडते. या उपायामुळे राजयोगाची फळे अतिशय वेगाने मिळतात आणि आयुष्यातील आर्थिक वंचना कायमची दूर होते. शेवटी एवढंच लक्षात ठेवा की वेळ कधीही एकाच ठिकाणी थांबत नाही. तुमच्या आयुष्यातील कठीण आणि कसोटीचा काळ आता संपला असून प्रगतीचा एक नवीन सुवर्ण पाठ तुमची वाट पाहत आहे. स्वतःवर, आपल्या कष्टावर आणि ब्रह्मांडाच्या या गुप्त संकेतावर पूर्ण विश्वास ठेवा. आळस आणि निराशा झटकून टाका. आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे आणि विजय तुमचाच होणार आहे. मंडळी, जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि या संकेताचा अनुभव तुम्ही स्वतः घेत असाल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.